कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठे गेला होता तुम्ही? ते मी तू दिलेल्या भाड्याच्या घरात गेलो होतो। कशाला? माझा फोन राहिला होता तिथं। कुठला फोन? दाखवता येतो का लपवता येतो? आई, नाही, अरे वेगवेगळ्या रिंगा वाजतात ना, आम्हाला समजत नाही असं वाटतंय का तुम्हाला? सगळं समजतं, सुलक्षणा, अगं काही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही। तुमच्या चुका झाल्यानंतर सावरण्याची तुमची सवय मला सगळी माहिती आहे, आणि तुमच्याबद्दल आम्हाला काही जाणून पण घ्यायचं नाहीये। तुम्ही आणि तुमचं आयुष्य काय घालायचा तो गोंधळ घाला। या पोरीनं तुम्हाला आणलंय घरात म्हणून राहत आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझ्या घरात तुमच्यामुळे कुठले वाद होता कामा नये। तेच कारण होतं। माझ्यामुळे सुनबाई आणि राघवमध्ये वाद व्हायला नकोय मला। मला त्रास होत होता म्हणून मी फिरून आलो खाली। गैरसमज आहे तुमचा। तुमच्यामुळे माझ्यात आणि आनंदीमध्ये कधीच वाद होणार नाही। आम्ही अशा परिस्थितीतून गेलेलो आहोत ना की आम्हाला आमच्या नात्याची किंमत माहिती आहे। आमच्यामध्ये अंतर कधीच येणार नाही, तुमच्यामुळे तर कधीच नाही। माझ्या आयुष्यामध्ये तुम्हाला फार काही महत्व नाही की तुमच्यामुळे मी माझ्या बायकोशी भांडेन। एक लक्षात असू द्या, या घरावर, या कुटुंबावर आनंदीचाही तितकाच अधिकार आहे। तिला जे हवं ते ती करू शकते, मी तिला कधीच थांबवत नाही। तिची इच्छा होती मी बाहेर तुमची व्यवस्थित सोय करावी, मी केली, पण तिला नाही आवडली, ती तुम्हाला घेऊन आली। आम्ही तिच्या इच्छेचा आदर करतो। तिने या घरासाठी, या कुटुंबासाठी गेल्या वर्षभरात जे काही केलंय, गेल्या 20 वर्षात तुम्हालाही कधी जमलेलं नाहीये ते। आता ती तुमच्यासाठी जे काही करते ना, किमान त्याची थोडीफार तरी जाणीव ठेवा। ती तुमच्यासाठी आम्हाला कन्व्हिन्स करत असताना तुम्ही खाली राऊंड मारायला गेला होता। राघवा, घालून घे, घालून। येतो मी। तू एका ठिकाणी बस, बरं मी करतो ना सगळं। जा गेला माझा गुडघा। जा, बस जा, बस जा। माझ्या बाळाला माझ्या गुडघ्यामुळे त्रास होतोय ना, सगळं काम तुझ्यावर पडतं, मग काय करू? मी ऑपरेशनची बाई आहे, मला जमेल तेवढी मदत करते राजा। अरे राघवा, कसं दिसतंय रे? मी काय म्हणते बाळा, ऐक सोना, आपण हे सगळंच बदलून टाकूया। आई, तेवढा वेळ नाहीये, आणि ऐक, लग्न ऑलरेडी ठरलेलं आहे, ते फक्त बोलणी करायला येणार आहेत। अरे पण त्या बाईचा काही भरोसा नाहीये, ती म्हणेल मला नकोय हे घर, म्हणजे मी लग्न मोडतेय, हे काय आहे, भिंती अशा, हे वस्तू अशा, मला नाही करायचं या घरामध्ये लग्न। काय करायचं मग? असं काही होणार नाही। अरे होऊ शकतं ना रे राघवा, एक तर लोकांनी काय काय बोलूनच वाट लावलेली आहे। मग आता हे असं घर बघून वाट नको ना लागायला, म्हणून मी तुला म्हणते। अगं बाई, ते राहिलंच, एक राहतच आहे बघ राघवा। काय काय? अरे हे बघ, हे भिंतीचे पोपडे बघ बाई। नाही, नको काढू, नको, सगळं निघेल ते। ऐक, राहू दे। नाही, दिसते ते, सगळी अवस्था वाईटच आहे। मी काय म्हणतो, आता वर्षाचं लग्न आहे ना, तेव्हा तिकडे पण घाणे सगळे, हे रंग काढून घेऊया। तू रंगाचं म्हणत असशील ना, मग ते आनंदीला ठरवू दे। नाही, तुझ्या बाबतीत म्हणजे तुझ्या आयुष्यात 2च रंग आहेत, एक पांढरा आणि एक काळा। गंमत केली रे राजा, गंमत केली। हो, बाजूला काय अडचण करताय? इकडे कामं राहिली आहेत आमची। हॅलो, हा माझा आवाज येतोय का? हॅलो आनंदी, हॅलो, हा माझा आवाज येतोय का? आनंदी, हे बघ,
मी आहे ना हे बघ हे आहेत ना हे बघ हे ना मी 2-3 कानातले काढले कुठे हा हे बघ त्यातले ना मला ना हे आवडते हे बघ हे पिंक हा चांगले दिसतील. चांगले दिसतील ना हो. आणि ना हे हा हे हे बघ आनंदी हे इकडे बघ ना इकडे इकडे हे बघ हे कसं दिसतंय तुझं पण असं होतंय ना वगैरे मला पण काही कळतच नाहीये काय करू आणि ए मला सांग हे हे बघ हे केस केस चांगले दिसतात. चांगले दिसत आहेत ना बरं तुझ्याकडे त्या कानातल्यांवर मॅचिंग काही गळ्यातलं हे झालं की बघते आम्ही. हा बरं साडी साडी बघ ना माझी साडी व्यवस्थित किंवा माझे या बाजूने वर गेली साडी. हो नाही हरकत नाही. हे झालं ना माझ्या तिकटाचे हाते हे झालं की मी तुम्हाला मदत करते. हा हा पण आनंदी मला सांग तू कधी करणार हे सगळं तुझं होणार कधी तू माझी साडी नीट करणार कधी ते गळ्यातलं शोधणार कधी अगं करणार पटकन ते आता येतील मी कधी तयार हो ए बाळा इकडे मी साडी नीट करून देते. आनंदीला डिस्टर्ब करू नको सोन्या. हा आले आले ये राजा ये. अगं तिला करू दे ग करू दे. काय जरा बिघडलं पोहे वगैरे तर त्या इंदूबाईंचा पापड मोडायचा. ये राजा. वर्षाताई हा छान दिसत. अगं पण आनंदी तू ते गळ्यातलं शोध ना आधी नंतर कर ग बाई ते मला तयार होणं गरजेचं आहे आई हो मी करते ना मी करून देते माझ्या बाळाची साडी. अगं तिला डिस्टर्ब का नको माहिती त्या इंदूबाईंचा पापड मोडायचा. काय काय करतोस रे बाई काय झालं? काय झालं म्हणजे धूळ उडाली अरे सगळी आमच्यावर दादा तू बाहेर का आलीस? तुला माहिती ना झाडलोट करतोय. जा बेडरूम मध्ये जाऊन दादा अरे मला ती साडी नीट करायची होती बस. म्हणून जा बेडरूम मध्ये जाऊन बस जा. मी आहे ना मी आहे. काय तू आहेस ना आता ही साडी पण मला बदला अगं, साडी नको बदलू. काय आई मला साडी बदलू ती कशी साडी झाड नको बदलू बाई. हा. हे बघ मी हो हो आम्ही पोचतो वेळेत हो निघालोच आहे हा सुनबाई आपल्याला डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळाली 11 वाजता अरे वा हा की बाय माझे अहो बाबा पण नंदू दादा आणि इंदू मावशी 11:30 वाजता येणार आहेत. हो का अरे मग कॅन्सल करूया ना मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट नंतरची घेतो काय ही लग्नाची बोलणी आधी होणं महत्वाचं आहे ना नाही 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 नाही. डॉक्टरांकडे जाणं पण खूप महत्वाचं आहे. हे बघा माझं इथलं झालंय. चला जाऊन येऊयात आपण. बर चला हो चला बाबा. हो चला ते फाईल घेतली तुम्ही? हो हो सगळं माझ्याकडे हा, आहे हा? हरकत नाही. आई अहो मी आणि बाबा जरा बाहेर जाऊन येतो. काय आलोच आई. आनंदी ए ऐक ना ऐक अगं आता ते येणार आहेत आणि तू कुठे चाललीस आता बाबांना जरा बरं वाटत नाही ना सारखा खोकला येतोय. औषधं घेऊन येतो. आनंदी माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे आणि तू हवीयेस मला इथे तू का जातेस आनंदी नको जाऊ आनंदी खरंच आहे तिच्या आयुष्याचा अतिशय महत्वाचा दिवस आहे. तू नको जाऊ. तो मला खोकलाच आहे ना आल्याचा तुकडा घाल घशात बरा होईल. हा नाही तसं नाही आई. आता नंदू दादा येतील मावशी येतील त्यांच्यासमोर बाबांना त्रास झाला तर बरं नाही ना दिसणार. तुम्हीच सांगा बरं मला. हे पण बरोबर आहे बाई. नको नको आधीच बोलून वाट लावली या माणसाने आता खोकून वाट लावतील. त्यांना वाटेल बाई एवढा माणूस खोकलतो आणि घरातल्यांनी लक्ष नाही दिलं. काय झालंय काय नेमकं असं. जा 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 जा. काळजी करू नका लवकर येते. अहो येते. चला बाबा. आनंदी लवकर ये ग. हा येते. आई का गेली ग ही साधा खोकला तर होता ना त्यांनी खालना औषध आणलं असतं ना एकट्याने काय करणार तिला कळत नाही हा माणूस कसा आहे तो. तिला वाटतं सगळं जग आपल्यासारखं चांगलंच आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.